आता आपण राजुरी तालुका जुन्नर येथील अस्मिता भवन या ठिकाणी आहोत. असंख्य आता साधारणतः रात्रीचे 10 वाजलेले आहेत. अनेक जण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहेत. हे नेमके आत्ता 10 वाजल्याच्या दरम्यान आहे. उशीर तर खूप झालेला आहे, परंतु ह्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत आता या संदर्भाची आपण थोडी चर्चा करूयात. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. इथं अस्मिता भवनामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. काय चालू आहे नेमका हा जो आपला जो कॅम्प आहे हा लोकांच्या एस.टी. कार्डच्या सुविधेसाठी केलेला आहे. आणि हा कॅम्प आत्तापर्यंत 196 कार्ड आपण काढलेले आहेत. आणि इथून पुढची जे कार्ड आहे ते आजचा कॅम्प त्यासाठी लावलेला आहे. आणि जेवढे लोक आज येतील तोपर्यंत तेवढा तो कॅम्प चालला जाईल आमचा. या कॅम्पच्या माध्यमातून काय सवलत दिली जाते? याच्यातून ज्या महिला ज्या 12 वर्षाच्या पुढे आहेत तर त्यांना ती सवलत अर्धी तिकीटची मिळेल. आणि 65 म्हणजे 65 वर्षाच्या पुढच्या पुरुषांना ती अर्धी सवलत मिळेल. आणि अमृत योजना आहे ती 75च्या पुढं फ्रीमध्ये मिळेल. या ठिकाणी एस.टीचे त्या विभागाचे जे आहेत ते अधिकारी आपल्यासोबत आहेत. नमस्ते. नमस्ते. आता तुम्ही रात्रीच्या वेळी 10 वाजलेत आणि खूप जे ते लोक या ठिकाणी आहेत, नागरिकांनी गर्दी केलेली आहेत, महिलांचा समावेश आहेत, पुरुष आहेत. काय तुमचं रात्रीचं काम चालू आहे? रात्रीचं का बरं काम चालू आहे? दिवसा कसं होतं, तांत्रिक अडचणी, पावसाचं हे ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे सर्वच थोडे इश्यू येतं. तर त्यासाठी आपण हे कॅम्प संध्याकाळच्या वेळेस अरेंज केले. रात्रीच्या वेळेस, संध्याकाळ नाही म्हणताय ना, रात्रच म्हणताय. तर रात्री करण्याचं कारण हेच की ह्या ज्या तांत्रिक अडचणी आहे किंवा सर्व्हर कनेक्शनचे इश्यू याच्यावर बऱ्यापैकी मात दिली जाते आणि काम आपलं सुरळीत आणि लवकर होतं. दिवसा नाही म्हटलं तर नेटवर्क प्रॉब्लेम किंवा सर्व्हर डाऊन असतोय, त्यामुळे होत नाही. परंतु रात्रीचं जे आहे ते सर्व्हरचा प्रॉब्लेम येत नाही. नाही कारण थोडी त्याच्यावर ट्रॅफिक कमी असते नेटवर्कची, त्यामुळे आपल्याला ज्या पुरेसा वेळ आणि अधिकचा वेळ मिळून जातो. आता साधारणतः अशा रात्रीचे कॅम्प या आता जुन्नर तालुक्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये घेतले जातात का पहिल्याच राजुरीमध्ये? नाही, राजुरीचा प्रयोग यशस्वी ठरलाय आणि बऱ्याचपैकी हा आदर्श ठरेल येणाऱ्या काळात. पहिला प्रयोग म्हणून घेतलेलं गाव राजुरी होतं. रिस्पॉन्स कसा मिळतोय साधारणतः इथं? नाही, सगळ्यात चांगला रिस्पॉन्स आहे. एकदम शिस्तशीर, नियमबद्ध वगैरे सगळं चालू आहे, व्यवस्थित आहे हा कॅम्प. या ठिकाणी काही नागरिक आहेत. आपण दादा नमस्ते. रामकृष्ण हरी. आता इथं कॅम्प होतोय आणि रात्रीचे अगदी अधिकारी जे ते सेवा देत आहेत आणि 10 वाजून गेलेले आहेत रात्रीचे. साधारणतः काय वाटतं या कॅम्पबद्दल तुम्हाला? हे रात्रीचं पण चालू आहे काम. ही जनसेवा आहे. जनसेवा करण्यासाठी दिवस काय आणि रात्र काय हे आम्ही ज्येष्ठ नागरिक संघटनेने स्वतः राबवून घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्ही दिवसा पण विनामूल्य आणि रात्री पण विनामूल्य येऊन सेवा करतो. साधारणतः तुम्ही या कॅम्पवरती खुश आहे? प्रश्नच नाही, लोकच खुश आहे तर आम्हाला खुश राहावंच लागतं. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते बसलेले आहेत, त्यामध्ये बऱ्याचशा महिला आहेत. या ठिकाणी माजी सरपंच आहेत राजुरीच्या अलकाताई काळेताई नमस्ते. आता तुम्ही कॅम्पसाठी आलेले आहेत, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. काय वाटते एवढं पण असून अधिकारी जे सेवा देत आहेत आणि तुम्ही पण रात्रीचे थांबून आहेत? चांगलं आहे. एवढं रात्रीचं, दिवसात सगळ्याला मळ्यातल्या लोकांना यायला जमत नाही, घरी कामं असतात. मग रात्रीचे आपली शांती बसतात, करतात आपली कामं. पण दिवसाचे आहे ते नाही म्हटलं तर नेटवर्क नसतंय किंवा KYC साठी प्रॉब्लेम येतोय किंवा वेबसाईट चालत नाही असं अधिकारी सांगतायत. पण तुम्हाला काय रात्रीचा त्रास होतोय काही? नाही, त्रास कसला, उलट त्रास त्यांना विचार, आपल्याला कसला त्रास आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहात रात्रीचं पण घेतायत, मग त्याची सेवा तुम्हाला महिलांना मिळणार आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे, समाधानी व्यक्त करतायत इकडं ताई. दादा तुम्ही नमस्ते. किती वय आहे तुमचं? 81 वयात. काय कशासाठी आले तिथं? एसटीचा पास काढायला. पासमध्ये तुम्हाला सवलत मिळणार? किती टक्के सवलत आहे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना? हां, संपूर्ण सवलत आहे. रात्रीचं यायला काय अडचण? काही अडचण नाही दादा म्हणतायत. या ठिकाणी अजूनही काही आहेत. या ठिकाणी हे दादा आहेत. दादा नमस्ते. काय वाटते कॅम्पचं कार्ड काढायला आलेत अनेक जण जे आहेत ते रात्रीच्या वेळी आलेले आहेत. बिबट प्रवण क्षेत्र आहे आपलं
येताना जाताना काही त्रास काय तसं? प्रवळ क्षेत्र असलं तरी पण नेहमी दुधाला वगैरे रात्रीची वेळ यायची गरजच पडते ना. आणि शेवटी समज गावाशी पडतो म्हणजे वेळ आवड कुठली वेळ पाहता यावंच लागतं. आणि जर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने जरी सुविधा ठेवलेली आहे तर हे योग्यच आहे ना रात्रीच्या वेळी पण. अधिकारी वर्ग तुम्हाला रात्रीची सेवा देत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला योग्यच वाटतं ना, कारण जर यांचा नेटचा वगैरे दुसरा कुठला प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी अख्खा इकडे वेळेची पण बचत होते ना. त्यामुळे हे योग्यच आहे ना. हे योग्यच आहे. या ठिकाणी आता जे आहे ते कॅम्प तर चालू आहे, पण एस टीचे अगदी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी रात्रीची सेवा देतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याचं खरं कौतुकच केलं पाहिजे. मागाशी त्यांच्या वेळामध्ये ते सकाळचे काय ते हे मशीन चालत नाही. कोण आहे ते, काय नाव त्यांचं? नेरकर साहेब आहेत, निलेश नेरकर. निलेश नेरकर. हे एवढं मोठे प्रयत्न करतात का त्यांच्या ह्या प्रयत्नाला आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकचे हे तुकाराम शेठ असतील, गुरुजी असतील, लक्ष्मणराव सर, ही सारी मंडळी पांडुरंग ह्या सगळ्या मंडळींनी एवढे प्रयत्न केले का रात्रभर मागच्या वेळेला आणि आजही जर विचार केला तर हे रात्र बसून सगळ्या ज्येष्ठांना सेवा देतात. एस टी पास हा फुकट मिळावा या अपेक्षेने सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. आता 65 वर्षाच्या वरचे आहेत. म्हणजे खरं तर ते कौतुक केलं पाहिजे. त्यांना हे इतक्या पण रात्रीचं येऊन हे करावं लागते. पण हे जे एस टी कर्मचारी यांचं मनापासून कौतुक करतो का ती त्यांचा वेळ देऊन त्यांचं मशीन हे दिवसा काय पूर्ण चालत नाही, त्याला रेंज मिळत नाही का काय, पण रात्रीच्या वेळेमध्ये सुंदर आणि चांगलं काम करतात. आता ही सर्व संख्या तुम्हाला दिसते. इथं 100-200 लोक येणारच आहेत अजूनही. आत्ताही ज्येष्ठ नागरिकचा हॉल पूर्ण भरलेला आहे. पण खरं साहेबांचं कौतुक केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुमचंही कौतुक केलं पाहिजे. काय ही जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवणारे गंगाराम आवटी म्हणजे राजनीती चालती बोलती ही जी यंत्रणा आहे ती आपलातून आहे. तुमचं खरं मनापासून कौतुक. आणि ह्या लोकांच्या इतक्या उशिरा तुम्ही येऊन आलेत, काही जेवण करून आले, काही जेवायचं वेळ आली आणि मी माझी थंब घेईना म्हणून मळ्यात जाऊन परत घेऊन आले, आजीला घेऊन आले. तर असं आहे. आणि ह्या मंडळीने खूप ज्येष्ठांचं तर कौतुक केलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक गुरुजी येत आपण 80 वर्षाचे, पांडुरंग हे सगळे 70, 72, 75 पर्यंतचे हे मंडळी खूप काम करतात. धन्यवाद. खूप छान ह्या लोकांचं काम आहे. त्यांना परत धन्यवाद.